किंवा हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतो, त्यांच्या घरी राहतो अनाधिकृतपणे बंगल्यामध्ये. सरकारी बंगल्यामध्ये जर एखाद्या पब्लिकला राहता येतं का? नाही राहता येत. हा मुंबईचे अधिकारी आहेत, त्यांच्या बंगल्यात राहतो हा माणूस. म्हणजे अनाधिकृत कामाची चौकशी 4-4 महिने चालते. आणि या संदर्भामध्ये मी माणिकपूर पीआय साहेबांना भेटलो. मला त्यांनी काही समाधानाक उत्तर दिलं नाही. तुमच्या अर्जावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल असं सांगून टाळण्यात आलं. दोस्तों नमस्कार। दोस्तों वसई माणिकपुर पुलिस स्टेशन के अधिकारियों पर इस बार एक बड़ा आरोप एक पूर्व पुलिसकर्मी ने लगाया है। दरअसल वसई माणिकपुर पुलिस स्टेशन के बाहर की तरफ स्टेशन की तरफ के रोड पर एक चाय का कैंटीन है और उस चाय की कैंटीन वो जो बनाया गया वो पूरी तरह से अनधिकृत इलीगल तौर पर बनाया गया है, ऐसा आरोप एक पूर्व पुलिसकर्मी महेश गोसावी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से आज सुबह लगाया। वसई के कुबेरा होटल में आयोजित की गई प्रेस कॉन्फ्रेंस में महेश गोसावी ने इस मामले में उनके द्वारा किए गए पत्र व्यवहार, उनके द्वारा आरटीआई के जरिए निकाले गए दस्तावेज, उसकी जानकारी देते हुए माणिकपुर पुलिस स्टेशन के बाईं तरफ जो चाय का कैंटीन है उसे इलीगल चाय का कैंटीन की चाय की कैंटीन की टपरी है उस पर सवाल उठाए, साथ ही साथ वहां से अवैध वसूली के आरोप भी लगाए। इस मामले पर महेश गोसावी ने क्या कुछ कहा वो वीडियो में आप आगे सुनेंगे। साथ ही साथ जब पत्रकारों ने इस मामले का दूसरा पक्ष लेने के लिए वो जो चाय का कैंटीन है, होटल है, उसको संचालन करने वाले अन्ना है, उनसे बात की, तब उन अन्ना ने क्या कुछ कहा वो भी आप आगे वीडियो में देखिए। तो कहीं ना कहीं इस पूरे प्रेस कॉन्फ्रेंस में आज जिस तरह से महेश गोसावी ने जो आरोप लगाए उसके बाद इन आरोपों की जांच होनी चाहिए और इसमें जो भी कुछ निकल के आए, जो सच्चाई है वो उजागर होनी चाहिए और साथ ही साथ अगर किस तरह की अवैध गतिविधि हुई है या अनियमितताएं पाई जाती है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए। देखिए वीडियो में आगे क्या कुछ कहना है पूर्व पुलिसकर्मी महेश गोसावी का और साथ ही साथ वो कैंटीन के संचालक अन्ना का। फिलहाल अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण माझ्या दिलेल्या हाकेला धावून आलेला आहात त्याबद्दल तुमचं सगळ्यांना मी आभारी आहे आणि असेच नेहमी माझ्या पाठीशी उभे राहा। अन्यायाच्या विरोधात मी आवाज उठवणारा एक पोलीस अधिकारी आहे आणि आता सध्या सेवानिवृत्त झालेलो आहे। आता प्रकरण असं आहे माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, माणिकपूर पोलीस स्टेशनच्या आवारात, माणिकपूर पोलीस ठाण्याच्या मागील 2 वर्षापासून अन्ना टी स्टॉल नावाने एक अनाधिकृत कॅन्टीन सुरू झालेले आहे। पोलीस ठाणे ही सरकारी जागा असून माणिकपूर पोलिसांच्या सहकार्याने बेकायदेशीरपणे हे स्टॉल सुरू करण्यात आलेला आहे। 1992-93 साली माणिकपूर पोलीस ठाण्याच्या जागेचा शोध सुरू असताना त्यावेळी आता ज्या जागेवर पोलीस ठाणे आहे तिथे डम्पिंग ग्राउंड होते आणि ग्रामपंचायत नवघर माणिकपूर ग्रामपंचायत होती। आम्ही ती जागा साफ करून घेतली आणि तेव्हापासून या जागेवर पोलीस ठाणे व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता। विजय सोनाई ही व्यक्ती अण्णा म्हणून प्रसिद्ध आहे, त्याची पोलिसांमध्ये चांगली ओळख आहे, त्याच्यावर खास मेहरबानी म्हणून ही जागा त्याला अंधन देण्यात आलेली आहे। या कॅन्टीन मध्ये पोलिसांच्या सेटलमेंटची कामे चालतात असा दाव संशय आहे। या स्टॉलला परवानगी कोणी दिली, वीज बिल कोण भरतं, निविदा काढली होती का, कॅन्टीनचा परवाना आहे का, कैद्यांना या कॅन्टीन मधून काय जेवण दिले जाते आदीबाबत माहिती अधिकारात मी माहिती मागितली असता पोलिसांनी सर्व प्रश्नांची उत्तरे मला माहिती उपलब्ध नाही म्हणून दिलेली आहे। मुळात पोलीस ठाण्याची जागा अपुरी असताना हे पोलिसांच्या कक्षेतील जागा व्यावसायिक कॅन्टीनसाठी का दिली हा सवाल आहे। जर द्यायचीच असेल तर रीतसर निविदा काढून विधवा पोलीस पत्नी निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी माफक दरात राखीव ठेवता आली असती। वसई स्थानकात व्यावसायिक जागेत ही कॅन्टीन जागा विनामूल्य का देण्यात आली, त्याचा बुडलेल्या महसुलाला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न आहेत। कॅन्टीनच्या नावाखाली पोलिसांनी जागा बळकावण्याचे हे षडयंत्र असल्याची शक्यता आहे। त्यामुळे
बेकायदेशीर कॅन्टीन बंद करून पोलिसांची जागा मोकळी करून द्यावी अशी आमची मागणी आहे. या संदर्भामध्ये मी CP साहेबांना 3 वेळा भेटायला गेलो, मला भेट दिली गेलेली नाही. त्याच्यानंतर मी याचा पाठपुरावा केला. हा अर्ज दिलेला आहे मी 20/11 दिलेला अर्ज आहे आणि या 20/11 अर्जाची चौकशी अजून चालू आहे. म्हणजे अनधिकृत कामाची चौकशी 4 महिने चालते. आणि या संदर्भामध्ये मी माणिकपूर PI साहेबांना भेटलो, मला त्यांनी काही समाधानाचं उत्तर दिलं नाही. तुमच्या अर्जावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल असं सांगून टाळण्यात आलं. विचारा प्रश्न मला. नाही गरजवडणे नाही, त्याच्या नावावर 2-2 बिअर शॉप आहेत. गरीब कोणाला म्हणतात? 2-2 बिअर शॉप वाल्याला. शिवाय हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतो, त्यांच्या घरी राहतो अनधिकृतपणे बंगल्यामध्ये. सरकारी बंगल्यामध्ये जर एखाद्या पब्लिकला राहता येतं का? नाही राहता येत. हा मुंबईचे अधिकारी आहेत, त्यांच्या बंगल्यात राहतो हा माणूस आणि तिथून सगळं बोधरेशन इकडे करतो. तो अखत्यारीत आहे. त्या जागेत कोणालाही अतिक्रमण करता येत नाही. नाही, चहा पाण्याची सोय आहे ना, बाजूला हॉटेल आहेत ना भरपूर, परंतु ती कॅन्टीन द्यायची तुम्हाला अधिकृतपणे द्या ना. त्याचं भाडं बुडलेलं आहे, तो लाईट बिल वापरतो पोलीस स्टेशनचं, पाणी पोलीस स्टेशनचं वापरतो, सगळं फुकट वापरतो. शिवाय भाडं कोण खातं त्याचं, हे महत्वाचं. आज त्या जागेवरती 20 ते 25,000 रुपये भाडं मिळेल शासनाला जर ती भाड्याने दिली तर. परंतु विश्रांतीची जागा तुम्ही, पोलिसांची विश्रांतीची जागा तुम्ही कॅन्टीनला देता अनधिकृतपणे. हे किती बेकायदेशीर आहे. कॅन्टीन जेव्हा पोलीस स्टेशन जेव्हा ओपन झालं त्या टायमाला संपतराव पाटील होते. त्याच्यानंतर आता जाधव साहेब आले. जाधव साहेब आल्यानंतर मी रिटायर झालेलो नव्हतो, मला अधिकार नव्हता. मी रिटायर झाल्यानंतर मी आवाज उठवलेला आहे. आमची मागणी अशी आहे की ती जागा आहे ती रिकामी करून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ती जागा बसण्यासाठी, उठण्यासाठी आणि जनतेसाठी येणारे जे तक्रारदार आहेत त्यांना बसायला जागा नाही तिथे. पोलीस स्टेशनच्या आवारात तक्रारदारांना पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गाडी लावायला बंदी आहे. म्हणजे तक्रारदारांनी करायचं काय? तक्रारदारांनी बसायचं कुठे? तर ती जागा मी तिथे बाकडे टाकले होते 4 नगरपालिकेकडनं मागवून. ते बाकडे त्यांनी काढून टाकलेले आहे. जिथे हा प्रश्न वेगळा आहे आणि तो प्रश्न वेगळा आहे. हो, मी पत्रव्यवहार केलेला आहे, माहिती अधिकार पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये मला माहिती दिलेली नाही, टाळलेली माहिती. प्रतिक्रिया आली, आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही. नाही, आयुक्तांना दिला होता, त्यांनी इकडे पाठवला होता अर्ज. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही. माहिती उपलब्ध नसताना हा माणूस येऊन बसला कसा काय? जर माहिती उपलब्ध नसता पोलिसांच्या जागेमध्ये एखादा माणूस अतिक्रमण करतो म्हणजे हा किती मोठा गुन्हा आहे. ऍक्च्युली त्याच्यावरती ट्रेसपासचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस प्रशासन मेमरा उपोषण ITI मध्ये मी सर्व त्यांनी लायसन काढलेलं आहे का, त्याला टेंडर भरलेलं आहे का, त्याचं गुमास्ता लायसन आहे का, अनेक प्रश्न विचारलेले आहेत. एकही प्रश्नाचं उत्तर मला दिलेलं नाही RTI मध्ये. त्यांना भेटायला मी 4 वेळा गेलेलो आहे. 4 वेळा मला तिथे भेटून दिलं नाही. ही फार मोठी, म्हणजे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला, आम्हाला निवृत्त अधिकाऱ्याला भेटायचंय तर भेट नाही. 4-5 वेळा मी फोन केले, बाबा आम्हाला तुम्ही अपॉइंटमेंट द्या. नाव घेतात, अपॉइंटमेंटसाठी फोन काही येत नाही. नाही, आता सदानंद दाते आलेले आहेत. सदानंद दाते साहेबांना पण आता मी भेटायला जाणार आहे. पत्रकार परिषद संपल्यानंतर उद्या त्याच्याकडे जाणार आहे. निश्चित जर आता याच्यावरती काय हालचाल झाली नाही मग उपोषणाची तारीख आपल्याला कळवू आपण. क्या नाम का? मेरा विजयानंद बाबरा। ये जो तुमने ब्रीफ लिया है, कैसे लिया है, कुछ करारनामा किया है? नहीं, कुछ भी नहीं। मैं खाली खाना गिना देता है और इधर चाय नहीं मिलता था, बल्कि साहब लोग ने मेरे को बोला इधर एक चाय का दुकान डाल के बैठ जाओ। इसका भाड़ा बेड़ा कुछ देते हैं? भाड़ा गिना कुछ नहीं। अच्छा, तो मीटर लगाया, लिखा पड़ी कुछ हुआ है? नहीं, कुछ नहीं। लेकिन अभी मीटर गवर्नमेंट का था ना, इसके लिए मेरे को बिल बनाने के लिए मैं अलग से मीटर डाल के दिया। और ये जगह पुलिस स्टेशन का जगह है और जगह में बनाया है सारा हो रहा है। पुलिस स्टेशन का नहीं है, गटर है पांजा बट्ट वाला। तो पीछे तो पुलिस स्टेशन का जगह है। नहीं, वो इन्होंने आरोप किया है कि पानी जो है वो पुलिस स्टेशन का वापरा जाता है। इनलीगल क्या करेगा? अलग से लाइन किधर से लाएगा पानी? इनलीगल तरीके से यहाँ पे लाइट भी यूज कर रहे हैं, ऐसा कर रहे हैं। 32 साल हो गए, ये आदमी को मालूम है मेरा बारे में। एक पैसा कमाया नहीं, आज का मेरा घर नहीं रहने के लिए था।
उनका कहना है कि यहाँ पे आपको जो दिया है ये इनलीगल तरीके से दिया गया है। कुछ नहीं, मैं खुद लाइसेंस भी लिया है, गुमा से ये लाइसेंस। मीटर कैसे लगाया आपने, कैसा? मीटर लाइट बिल का बार में है ना, गवर्नमेंट के यूज नहीं करने का, तुम पैसा भरो, तुम्हारे लिए मीटर ये लगा। आपको कौन इसके लिए दिया आपको कौन लगाने? परमिशन किसने दिया है? अपने एनओसी लिया मैं पुलिस स्टेशन। कौन से पुलिस स्टेशन ने एनओसी दिया? आपने डीसीपी मैडम से कुछ बात किया कि इस बारे में? डीसीपी मैडम को सबको मालूम है, अन्ना को चाय का दुकान रहने दो, कितना दिन चलाते क्या ना। मैडम ने खुद बोला है। नहीं ना, मैडम ये पद्मजा मैडम ने खर्चा करके दिया। पूर्णिमा मैडम नहीं नहीं, बड़ी मैडम थी नहीं, पद्मजा बड़े, हाँ हाँ बड़े मैडम। हाँ हाँ। ओके। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।